पोरग पैदा कर, ते मोठं कर, त्याला नोकरी लाव, त्याला शाळेत घाल, त्याला शिकव, त्याला नोकरी लाव, त्याला बायको करून दे, ती बाळातीन होणार, आपल्याला नातू होणार, आपल्याला शुगर वाढणार, आपण मरणार. आपण मरणार. हा तमाशा काय आजचा आहे का? हा तमाशा दे ना, चालू दे. पुनरपी जनाराम उपजते नासे नासले पुनरपी, हे चालूच राहणार आहे. आपला आजाय नांगरीत होता तर ढेकळच होती, आपला पंजाई नांगरीत होता तर ढेकळच आहे, आणि आपणही नांगरीत होता ढेकळच आहे. तर आपली पोरं नांगरायला ठेवणार नाही. नाही नाही, आपली पोरं अशी हलकी कामं नाही करणार. वावर नांगरा बैल इकूनच टाकणार आणि डायरेक्ट धाबा टाकणार आणि त्याला नाव देणार रान वारा. मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा. काही नाही तर हॉटेलला नाव दिलंय 7-12. नाही, ते नाव योग्य आहे. ज्याला 7-12 नील करायचंय त्यानं त्यांना भेटावा. म्हणजे पुरा भिकारी झाला. आणि त्याच्या शेजारी एखाद्या नाव टाकलं पाहिजे हे चालूच राहणार. पुनर्विद्यात काय एवढं विशेष नाही, ते नाविन्य नाहीये. कारण ते झाड वांज आहे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं? वाण झाडाला करीत राहिलो. एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का? फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरविते तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्रा मांजर आणि मग मी तू येल. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही, त्याला अहंकार आहे बारा. आणि हे सगळ्या मुळे आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो, त्याच्यामुळे मुळ्या वाढल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कसे देत काय नाही. मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरली. का वाजवला? त्याने त्याच्या ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. बरगाड्या मोडल्या, 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं? आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानातच. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे.